गुड मॉर्निंग. मी नवनाथ गायकवाड स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज थोडं उशिराच निघलो होतो. आज थोडं उशिराच निघलो, काहीतरी 9:30ला घरून निघलो होतो. 10-10:30 वाजेपर्यंत, 10:15 वाजेपर्यंत CNG वगैरे भरून झालं. की CNG माझा काहीतरी आज 214 रुपयाचा बसला गाडी. चरोलीमध्ये आल्यानंतर तिथून मला एक चरोलीच्या थोडं पुढं म्हणजे DY पाटील रोडलाच फॉरेस्टच्या तिथं एक ट्रिप मिळाली. कल्याणनगर मारीगोल्ड तिथं आणून सोडले. आता ती काहीतरी 11.2 किलोमीटरची ट्रिप होती मित्रांनो. त्याचे मला वगैरे कमी पैसे दिले. त्याचे मला 172 रुपये कॅश कलेक्ट केलेत मी आणि 173 रुपये उबेरने दिलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 173 म्हणजे 17 रुपये उबेरने खाल्लेले आहेत. म्हणजे उबेरने खाल्लेले आहे, पण कस्टमरकडून सुद्धा ते घेतलेत नाही आहे. नक्की काय रिझन आहे काय माहिती. तसं जर 17 रुपयांनी हिसाब केला तर 190 रुपये होतं. भाऊ आता काही पर्याय नाही. ओलावरती तर काही जास्त ट्रिप मिळत नाही सारख्या, त्यामुळे उबेरलाच हे करायला पाहिजे. काय करतो भाऊ. चला मग मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. बराच वेळ झाला तिथं थांबलोय मारेगोल्डजवळ कल्याणनगरला. काही भाडं वाजनाची तू पाहू, थोडा वेळ वाट नाही तर पुढं जाऊ कुठं तरी पाहू. मित्रांनो, जवळजवळ 1 तासानंतर ट्रिप मिळाली मला. काय चाललंय याचं. जवळजवळ 1 तासानंतर मला ट्रिप मिळाली. बिशप स्कूलमधून जवळचीच होती 2 किलोमीटर. लोंकड स्लॅडमधून मिळाली ट्रिप मला. त्या ट्रिपचे काहीतरी मला 46 रुपये मिळाले. आणि लगेच कोणार्क पार्कमधून एक ट्रिप मिळाली मला विमाननगरमधूनच. कॉमर्सधून IT पार्क येरवडा तिथं आणून सोडले. आता त्याचे मला 71 रुपये मिळाले. या ट्रिपचे मला उबेरने कमी पैसे दिले, कारण 5.200 ते 300 किलोमीटरची ट्रिप होती. 5.300 म्हणजे 5 किलोमीटरचे तरी पैसे द्यायला पाहिजे होते, 85 रुपये. ते सुद्धा नाही दिले. 71 रुपये दिले, म्हणजे जवळजवळ 14 रुपये कमी दिले. उबेरने कमी पैसे दिलेत. काय करणार, काय करते उबर काही कळतच नाही. चला एनिवे पाहू आता दुसरी कुठली ट्रिप मिळते का तिथून, नाही तर थोडंसं खाली जावं लागेल विश्रांतवाडीमध्ये. मित्रांनो, विश्रांतवाडीच्या तिथूनच एक ट्रिप मिळाली होती मला. हडपसर तरवडे वस्ती महमदवाडी तिथं आणून सोडली. आता त्याचे मला 275 रुपये मिळाली. आता थांबलो इथं. हो, आता इथून पुढं ट्रिप मिळते का. आता जेवायला पण पाहिजे. 1:15 वाजलेत आता. चला तर मग. हो, आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. पाण्याची बाटली घेतली. जोशीवाडी एस कुमारवाडीवाले इथं. चपाती भाजी सांगितलेली आहे, येईल आता. आल्यानंतर दाखवतो तुम्हाला. माझे टोटल आतापर्यंत 520 रुपये झाले फक्त. 1:15 वाजले आता. चपाती भाजीचं आहे. हो, आता किंमत किती आहे सांगतो तुम्हाला. खाऊन पाहू आपण कशी लागते. चव मित्रांनो, जेवण करून थांबलं. आता येऊन गाडीत बसलोय. केले ते ॲप्लिकेशन ऑन. आली होती एक ट्रिप, पण इथल्या इथंच होती 2 किलोमीटरची. 46 रुपये होती उबेरला. ती काय उचलली नाही. हो, आता इथून पुढं ट्रिप मिळते. खाली जाणारी एखादी घ्यायची फक्त, म्हणजे येरवडा पुणे स्टेशन पुढं असलं तर.
चला. अलकासा अपार्टमेंटमधून भाडं आहे वानवडीसाठी. पाहू आता स्वतः कस्टमरची वाट बघतोय, अजून काय आलेलं नाही. मोहम्मदवाडी रोडच्या तिथून एक ट्रिप मिळाली होती मला, वानवडी रामभोरगाव तिथं आणून सोडले. आता थांबलं आता इथं. पाहू इथून कुठं ट्रिप लागते. आता त्या ट्रिपचे मला काहीतरी 74 रुपये भेटले. थांबलं आता इथं. पाहू इथून कुठं ट्रिप मिळते, काय होते. मित्रांनो, वानवडीच्या तिकडे काहीच ट्रिप लागत नव्हती, म्हणून मग मी थोडंसं अलीकडं करत थोडं जसं मीटरवरती काही असं सीटं करत मीटरवरती शक्यतो 100 रुपये 125 रुपये केले. आणि शनिवारवाड्याजवळ आलो. शनिवारवाड्याजवळ थांबल्यानंतर तिथून एक भाडं मिळालं मला शनिवारवाड्यापासून. ISER IISER पाषाण NCL कॉलनी इथं आणून सोडलं आहे. त्याचे मला काहीतरी 7.700 किलोमीटरची ट्रिप होती. त्याचे मला फक्त 115 रुपये दिले तो उबेरने. त्याचे द्यायला पाहिजे होते कमीत कमी 130 रुपये. काही कळत नाही आज उबेरला काय झाले नक्की. आणि ट्रिपसुद्धा जास्त नाही येतात, जरा कमीच वाटतात. चला पाहू आता दुसरी ट्रिप कुठली येते पुढची. मित्रांनो, ते पाषाण रोडवरून इकडे आले सीझन बिझनेस स्क्वेअरला औंधमध्ये. पाहू आता इथून घरी जाण्यासाठी भाडं, किंवा म्हणजे आपल्या एरिया साईड कुठलं तरी त्या साईडचं भाडं घेऊन जाऊ आता इथून. पाहू. बराच वेळ औंधला सीझन पार्कच्या तिथं थांबलो होतो. नंतर एक म्हणजे मला खाली मोशी किंवा भोसरी पिंपरी चिंचवड त्या साईडची ट्रिप पाहिजे होती, पण काही मिळाली नाही. म्हणजे ट्रिप भरपूर येत होत्या, पण सगळ्या पुण्या साईडच्या येत होत्या. शेवटी विचार केला की चला कुठली तरी घ्यायची. मग एक कोरेगाव पार्क आली होती, राजविलास सोसायटी. इथं कोरेगाव पार्कमध्ये आणून सोडलं आहे. त्याचे मला 190 रुपये मिळाले. ही ट्रिप काहीतरी 12 किलोमीटरची होती. थोडं कमीच पैसे दिलेले हो कधी. तर चला काय हरकत नाही. पाहू आता दुसरी ट्रिप कुठली मिळते काय. आता वाजले 6, अजून थोडा वेळ करू, नंतर जाऊ घरी. मारीगोल्डमधून एक ट्रिप घेऊन आलो होतो. मारीगोल्ड कल्याणीनगरमधून विद्यानगर धानोरी या भागात घेऊन आलो होतो. 85 रुपये मिळाले त्याचे मला. 5 किलोमीटर ट्रिप होती आणि उबेरलाच होती. आत्ता बरोबर पैसे दिले बरं का. आता पाहू इथून लोहगाव नाही तर कळस त्या साईडला ट्रिप मिळते का. छोटीशी ट्रिप बघू, मिळाली तर. मित्रांनो, आता काहीतरी 8 वाजलेत आणि मी आहे आमच्या फाट्यावरती, वयाळे फाट्यावरती. हे पहा थांबले आता इथं. टिंगरेनगर ते विद्यानगरच्या तिथून विश्रांतवाडी चौकात आलो. तिथून काही ट्रिपची वाट पाहिलीच नाही. मग आपलं शिटं बरीच आलो आळंदीपर्यंत याच्यापर्यंत झाले 120 रुपये काहीतरी शिटाचे. आणि टोटल बिझनेस आज माझा उबेरला 700 रुपये झाला आणि ओलाचे 275 रुपये झाले आणि मीटरवरती 100 रुपये आणि असं थोडंफार लमसम झाले 100-1 रुपये. म्हणजे टोटल 1200 रुपये झालेले आज. सकाळी 214 रुपयाचा CNG भरला होता. म्हणजे आपले 1000 रुपये आहेत शिल्लक म्हणायचे आजचे. लोहगावच्या तिथून चरवलीच्या तिथून जर विमाननगर साईड किंवा कल्याणनगर त्या भागात जर गेलो ना, सकाळीच मग हे होतं. तिथून परत बाहेर ट्रिप लागत नाही लवकर, मग कटाळा येतो. तरी पण तिथून थोडंसं बाहेर पडलो आपण, थोडासा प्रयत्न केला बाहेर पडून करायचा, त्यामुळे तरी जमलं. नाहीतर तिथल्या तिथं म्हणलं तर मग जमलंच नसतं. तरी 1-1.5 तास माझा सकाळी कल्याणनगरमध्ये गेला मारीगोल्डजवळ.
ट्रिपच वाजत नव्हती कुठलीच. चला तर मग आज इतकंच. भेटू परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, गुड नाईट.